नमस्कार, कमल मराठी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर संध्याकाळचे 6-6:30 वाजलेली आहे. तर आता सध्या चहाचं टायमिंग झालेलं आहे. तर इकडे मी दूध तापायला घेतलेलं आहे आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे. तर मी आता दूध गॅसवरती ठेवलेलं आहे. तर आजचा दिवस खूप छान होता. तर इकडे मी चहा गाळून सगळ्यांना चहा देणार आहे. बाहेर चहा सगळ्यांना आता द्यायचा आहे. तर आता संध्याकाळी जेवणाची पण वेळ झालेली आहे आणि आता जेवणाला पण घालायचं म्हटलेलं आहे. तर आजचा दिवस खूप छान होता. त्यामुळे आजचा बेत बनवला आहे की खीर पुरीचा. तर इथे मी तांदळाची खीर आणि पुरी बनवणार होते. का तर आज माझी मुलगी आसावरी ती तालुक्यात पहिल्यांदा पाहायला आली. त्यांनी तिला गुणवंत विद्यार्थी म्हणून यशस्वी ठरवण्यात आलं आणि आज तिचा सत्कार पण झाला. सत्काराला आम्ही गेलेलो नव्हतो. तर म्हणून आज म्हटलं की घरीच काहीतरी गोड बनवूया. त्यामुळे मी इथं तांदळाची खीर आणि पुरी बनवायला घेतलेली आहे. तर मी ते पीठ पण चाळून घेतलेलं आहे. तर मी आता यामध्ये गव्हाचे पीठ आणि मैदा हे दोन्ही मिक्स करून घेणार आहे. आणि एकीकडे मी तेल गरम करण्यासाठी एकीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे ते पिठामध्ये टाकण्यासाठी. तर त्या पुरीच्या पिठामध्ये टाकलं की पुऱ्या कशा एकदम खुसखुशीत आणि छान होतात. त्यामुळे मी जास्त काही पुऱ्या बनवणार नाही, अगदी थोड्याच बनवणार आहेत. तर हे तेल कडक होतं त्यामुळे मी उलटण्यानं असं पीठ एकसारखं हरवून घेत आहे. तर सध्या पावसाळा आहे त्यामुळे बाहेरचं खाणं काही मला बरोबर वाटलं नाही. त्यामुळे मी आज घरीच बनवायचं म्हटलं म्हणून आज घरीच बनवली खीरपुरी. तर पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आणि पीठ असं घट्ट छान मळून घेणार आहे. हे तर मी थोडं थोडं पाणी घालूनच असं पीठ एकदम घट्ट मळलेलं आहे. तर जास्त पण पीठ पातळ मळलं तर पुरी कशी अशी फुगत नाही आणि चामट अशी होते. तर इथं माझं पीठ एकदम घट्ट मळून झालेलं आहे. तर मी इथं आता कुकरला भात लावून घ्यायचं. संध्याकाळचा स्वयंपाक आता सगळं एकदमच आवरून घ्यायचा म्हणून पहिलं आता भात पण थोडा लावून घेतलेला आणि इकडे पीठ थोडं भिजत ठेवलेलं आहे. तर आता माझा भात पण झालेला आहे. त्यामुळे आता मी पुऱ्या लाटायला आणि तळून घेणार आहे. तर एकीकडे मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे पुरीसाठी. तर इथं पीठ आपलं छान भिजलेलं आहे. तर आता मी जरा अजून एकदा त्याच्यावरून असं हाताने मऊ करून घेणार आहे आणि एकीकडे पीठ चाळून घेणार आहे लावण्यासाठी.
आणि आता छोटे छोटे मी गोळे जाता 5-7 एकदमच करून ठेवणार आहे, म्हणजे लाटायला सोपे जातात आणि पटापट पुऱ्या पण तळून होतात आणि गॅस पण नाही वाया जाणार आणि तेल पण जास्त नाही करपून जाणार. त्यामुळे मी इथे एकदमच गोळे करून घेणार आहे. तर पुरी लाटायला आता सुरुवात करूया आपण. तर मी आता तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकले, त्यामुळे जास्त पुऱ्यांना तेल नाही बसत. तर मी तेल तापले का इथे बघते, एक कणकेचा छोटा गोळा करून मी तेलामध्ये टाकलेला आहे. तेल छान तापलेलं आहे, त्यामुळे आता पुरी टाकण्याला काही हरकत नाही. मी पुरी सोडते आता तेलामध्ये. तर बघा आपली पुरी किती छान मस्त फुगलेली आहे. तर अशा एक एक करून मी आता सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि मला पुढचाही स्वयंपाक दाखवायचा आहे. तर मी पुऱ्यांचा व्हिडिओ तसाच 1-2 पुरींच्या पुरता छोटा दाखवला आहे, का तर व्हिडिओ जास्त मोठा होतो आणि डाउनलोड व्हायला पण खूप वेळ लागतो, त्यामुळे मी पुऱ्यांचा व्हिडिओ थोडा दाखवलेला आहे. मी आता सगळ्या पुऱ्या आता लाटून घेतलेल्या आहेत तिथं. हे बघा मस्त आपल्या पुऱ्या अशा लाटून तळून आणि छान झालेल्या आहेत. अगदी मऊ आणि खुसखुशीत पण गरम गरम पुरी आपली तयार झालेली आहे इथं. तर ओट्यावरचा आता थोडा मी पसारा आवरून एका बाजूला ठेवलेला आहे. तर आता मला पुढची तयारी म्हणजे खिरीची तयारी करायची आहे. तर मी पहिलाच तांदूळ थोडे भिजत घातलेले होते, ते अर्धा तास घातलेले होते, बारीक तुकडा तांदूळ. आणि ते आता मिक्सरला मी बारीक असं भरडी दळून घेतलेले आहेत. आणि मी एकीकडे तूप आता गरम करून घेणार आहे एका पातेल्यात. तर मी खिरीसाठी प्रथम तूप घातलेलं आहे पातेल्यामध्ये. आणि इथं काजू, बदाम आणि मनुका हे तुपामध्ये छान असे तळून घेणार आहे. मी गॅस बंद केलेला आहे, का तर तूप एकदम कडक छान तापलेलं होतं, त्यामध्ये टाकल्या लगेच ती तळून वरती आलेत. आपले आता ड्रायफ्रूट्स पण भाजून तळून झालेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये राहिलेले. तांदूळ असे मंद आचेवरच एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि मी आता तांदूळ भाजल्यानंतर इथं दूध घालणार आहे. दूध थोडंसंच घालणार आहे तांदूळ शिजेपर्यंत. आणि तांदूळ शिजले की मग मी दूध त्यामध्ये जास्त वाढवणार आहे. आणि इथं आता वेलदोड्याची पूड पण टाकलेली आहे. आणि इथे आता भाजलेले मी तळलेले काजू, बदाम आणि मनुका करून टाकणार आहे.
खीर अशी आपल्याला एकसारखी हलवायची आहे. आणि अजून मी वरून थोडं दूध टाकणार आहे, का तर 4 ते 5 वाट्यापर्यंत मी खीर बनवणार आहे. तर आता आपल्याला खिरीमध्ये साखर घालायची आहे. आपल्याला जसं जास्त गोड आवडत असेल तर आपण जास्त साखर टाकू शकतो, आणि जर कमी प्रमाणात आवडत असेल तर कमी थोडी टाकायची. तर आता खीर पण आपली इथे तयार झालेली आहे आणि पुऱ्या पण झालेल्या आहेत. तर आता उरलेली मी भाजी आमटी हे मी आता नंतर करणार आहे, आणि ते नाही व्हिडिओमध्ये दाखवत. आता फक्त खीर पुरी आणि भात एवढी दाखवली मी. आता धनुचा पण आसावरीचा पण फोटो तुम्हाला दाखवायचा आहे. तिला जे शाळेत किती तिकडे गेलं ठेवलं मी त्याला. तर ही बघा माझी मुलगी आसावरी इयत्ता 4मध्ये शिकत होती. तर 2024 ते 25 या दरम्यान आता तिला यशवंत विद्यार्थी म्हणून तालुक्यात गुणवंत विद्यार्थी म्हणून ती आलेली आहे. त्यामुळे तिला हे गौरवचिन्ह मिळालेलं आहे. तर ती तालुक्यात प्रथम आली. त्याच्यासाठीच आज बनवली आम्ही खीरपुरी. तर व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला तर ते मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय. गुड नाईट.